आता दुसरा एक प्रश्न असा आहे, आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला कटाळलो म्हणूनसाठी आम्ही ही जमीन गुतड्यात असल्यामुळं विकली. ती कोणाला विकली? तर बाराळेमध्ये 2 आणि एक वारगडे, एक लवगावचे खांदवे, ह्या चौघामध्ये जमीन त्यांनी घेतली. तर जमीन ठरली सगळी खाली ठरली, परंतु त्यांना बी काहीतरी माग मुद्दा वेगळा सापडला की कसे करायचे. त्यांनी फक्त 10 एकराचा कागद केला, 10 ते 10.5 एकराचा कागद केला. आणि बाकीचं काय लिहिलं की पॉवर ऑफ पॅटर्न, कुलमुक्तार, हे शब्द टाकायची काय गरज होती? तुम्ही दस्त देताय, खरेदी खत देतोय आम्ही, मग हे शब्द टाकायची काय गरज नव्हती. 55 गट नंबरमधील मग तुम्हाला एवढी खरेदी दिलेली असताना सुद्धा ह्या नामदेव काशीनाथ वारगडे यांनी का तसं करावं? काय केलं तर त्यांनी 20 गुंठे ते स्वतःच्या नावावर, हे 4 जण आहेत खरीददार, 4 मिळून पार्टनर आहेत. आणि चौघांची नावं सांगा कोण कोण आहे. दत्ता बाढाळे, सुरेश बाढाळे आणि सुरेश खांदवे आणि चौथे कैलास खांदवे, का आपलं हे नामदेव काशीनाथ वारगडे, असे 4 जण आहेत. मग हे असताना तुम्हाला एवढी दिलेली जमीन असताना तुम्ही 20 गुंठे जमीन घेता कशी? हे नामदेव वारगडेचं काम नव्हतं. एवढा स्वार्थ, मतलबीपणा, तुम्हाला इस्टेट देऊन सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये चोरी करता म्हटल्यानंतर ही खरेदी कसली तुमची? ही खरेदी खत नाही, हे निव्वळ अन्याय आहे. ते खरेदी खत आज बाद होऊ शकते, कारण का 20 गुंठ्याची चोरी केली. मी म्हणायला गेलो तर मला म्हणे की काय वकिलांनी केलं कोणाच ठाऊक. वकील कसा करून, वकील का त्यांचं जर ही आहे का, कसं करता केलं हे काहीतरी सांगितल्याशिवाय ते वकिलांनी केलेलं आहे का? मी बोललो की ही 20 गुंठे जमीन तुम्ही कशी काय तुमच्या नावावर करून घेता, फुकट टी व्ही रुपया न देता. मग ज्या अर्थी जर तुम्हाला जमीन एवढी मोठी विकत दिलेली होती, ते बी काय त्या पद्धतीने दिलेली आहे, आणि त्याच्यातूनच त्यांनी तुम्ही 20 गुंठे चोरून खाताय. याच्यात निव्वळ चोरी, ही खरेदी खत नाही म्हणत, याला फार मोठा अन्याय आहे. जरा वाईट नीटनिटक्या आणि पुढं 55, 56, 57, 58, 61 गट नंबर, ह्याच्यात दुसऱ्याची नावं असताना, त्याची वाटपपत्र नसताना ते खरेदी खतामध्ये ते बी नावं जोडून घेतली. अहो हे कसं खरेदी खत चाललंय, काय पद्धतीने चाललंय? मन मानेला असं चाललेलं, याला कायदा बघावाय, जरा कायद्याने बघा आणि कायद्याने खरेदी करा.